नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एका मोठ्या संकटानंतर ब्रिटिशांनी भारतात आपली रणनीती कशी अक्षरशः बदलून टाकली हे समजून घेऊया. चला सुरू करूया. 1857 हे वर्ष ब्रिटिशांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. असं वाटत होतं की भारतातलं त्यांचं साम्राज्य आता संपलंच. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की सगळं काही हातातून निसटून जाते की काय असं त्यांना वाटू लागलं होतं. मग अशा वेळी ब्रिटिशांसमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिला. कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या साम्राज्याला पुन्हा कसं उभं करायचं? आणि याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी कसं शोधून काढलं तेच आपल्याला आज बघायचंय. तर या सगळ्या बदलाची सुरुवात झाली एका अशा वादळानं ज्यानं ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्वच मुळापासून हादरवून टाकलं होतं. जेव्हा आपण 1857च्या बंडाबद्दल बोलतो तेव्हा ते फक्त एक युद्ध नव्हतं हे लक्षात घ्यायला हवं. खरं तर ते ईस्ट इंडिया कंपनीच्या संपूर्ण प्रशासनाचं एक मोठं अपयश होतं. या एका घटनेनं हे सिद्ध केलं की कंपनीचा कारभार आता पूर्णपणे कोलमडला आहे. आणि या बंडानंतरच ब्रिटिश सरकारनं ठरवलं की आता गप्प बसून चालणार नाही. त्यांनी थेट हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला आणि भारतासाठी एक अगदी नवी कोरी योजना तयार केली. हा बदल किती मोठा होता याचा अंदाज यावरून लावता येतो. भारतावरचं राज्य आता एका प्रायव्हेट कंपनीच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून थेट ब्रिटिश साम्राज्याकडे गेलं. सोप्या भाषेत सांगायचं तर सत्ता थेट राणीच्या हातात गेली. बरं, या बदलाला एक औपचारिक रूप द्यायला हवं होतं, नाही का? मग 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबादमध्ये लॉर्ड कॅनिंगने राणी व्हिक्टोरियाचा एक जाहीरनामा वाचून दाखवला. आणि या एका घोषणेनं कंपनीची राजवट कायमची संपली. गव्हर्नर जनरलच्या जागी व्हॉइसरॉयसारखी नवी पदं आली. इतकंच नाही तर या जाहीरनाम्याला भारताचा मॅग्ना कार्टा असंही म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे या एका जाहीरनाम्यामुळे फक्त शासनच नाही तर संस्थानांबद्दलची पॉलिसी आणि सामाजिक धोरणं या सगळ्याच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ब्रिटिशांनी आपली रणनीती 100% बदलून टाकली. चला तर मग आता यातल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या बदलाकडे वळूया. तो म्हणजे ब्रिटिशांनी भारतातल्या शक्तिशाली राजा महाराजांसोबतचे आपले संबंध कसे बदलले. आता बंडाच्या आधी काय परिस्थिती होती तर लॉर्ड डलहौसीने एक पॉलिसी आणली होती, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. सोप्या भाषेत दत्तक वारसा हक्क नामंजूर करण्याचं धोरण. आणि हे धोरण त्यानं इतके आक्रमकपणे राबवलं की झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंसारखे अनेक संस्थानिक प्रचंड नाराज झाले होते आणि त्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. या बंडाच्या अनुभवातून ब्रिटिशांना एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट कळाली. ती म्हणजे संस्थानांना गिळंकृत करून शत्रू निर्माण करण्यापेक्षा त्यांना आपलं मित्र बनवणं हे जास्त फायद्याचं आहे. त्यांच्या लक्षात आलं की अरे, जर हे राजे आपल्या बाजूने असते तर हे बंड इतकं वाढलंच नसतं, त्यांनीच ते दाबून टाकलं असतं. आणि म्हणूनच त्यांनी लगेच पलटी मारली आणि राजांना त्यांचं राज्य आणि दत्तक घेण्याचा हक्क मान्य करण्याचं वचन दिलं. त्यांच्याच एका अधिकाऱ्याने म्हटलेलं एक वाक्य यामागे असलेला विचार अगदी स्पष्ट करतो. तो म्हणाला होता की हे संस्थानिक म्हणजे वादळातील अडथळे ठरतील. म्हणजे ब्रिटिशांचा प्लान एकदम क्लिअर होता. भविष्यात जर पुन्हा बंडासारखी परिस्थिती आलीच तर हेच निष्ठावान राजे महाराजे वादळात भिंतीसारखे उभे राहतील आणि ब्रिटिश साम्राज्याचं रक्षण करतील. ओके, तर हा झाला राजा महाराजांबद्दलचा बदल. आता पुढे जाऊया आणि पाहूया की ब्रिटिशांनी आपलं सामाजिक आणि धार्मिक धोरण कसं बदललं. 1857च्या आधी ब्रिटिशांनी सतीबंदी असेल किंवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल असे काही कायदे आणून भारतीय समाजात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला होता. पण बंडानंतर त्यांना जाणवलं की अरे, आपल्या या सुधारणांमुळेच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि हा सुद्धा बंडामागे एक मोठा फॅक्टर होता. म्हणून त्यांनी ठरवलं की आतापासून लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबींमध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. पण वरवर जरी हे हस्तक्षेप न करण्याचं धोरण चांगलं वाटत असलं तरी त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर झाले. झालं असं की आपलं राज्य स्थिर राहावं यासाठी ब्रिटिशांनी समाजातील जे परंपरावादी घटक होते जसे की जमीनदार, काही धार्मिक नेते यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि याचा थेट फटका कुणाला बसला तर भारतीय समाज सुधारकांना. त्यामुळे त्यांचे प्रयत्न मागे पडले आणि आपल्या समाजाची प्रगती काही काळासाठी जणू थांबूनच गेली. आणि आता आपण येतोय या नवीन रणनीतीच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात वादग्रस्त भागाकडे. एक प्रश्न नक्कीच मनात येतो की भारतीयांच्या प्रथा आणि श्रद्धांचा आदर करण्याचे हे जे नवीन धोरण होतं ते खरंच आदरातून आलं होतं की मग लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक नवीन चाल होती. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला मिळतं ते फोडा आणि राज्य करा हे कुप्रसिद्ध धोरण.
1857च्या बंडात ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिमांची जबरदस्त एकी पाहिली होती आणि ती त्यांना प्रचंड महागात पडली होती. भविष्यात असं पुन्हा कधीही होऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही समाजात फूट पाडायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ब्रिटिशांनी घेतलेले हे सगळे निर्णय, मग ते राजांना मित्र बनवण्याचे असोत किंवा सामाजिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे असोत, हे सगळं एका मोठ्या विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग होता. आणि त्या रणनीतीचा एकच उद्देश होता, पारंपरिक भारतीय उच्चभ्रूंचा पाठिंबा मिळवायचा आणि आपली सत्ता भारतात जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवायची. आणि जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. 1858मध्ये ब्रिटिशांनी आपल्या स्वार्थासाठी तयार केलेली ही राजकीय रणनीती आजही आपल्या उपखंडातल्या म्हणजे भारत आणि त्याच्या शेजारील देशांच्या समाजावर आणि राजकारणावर कसा आणि किती खोलवर परिणाम करत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.